इराण युद्धाचा परिणाम जो आहे हा सिंधुदुर्गात पण पाहायला मिळतोय. लांबच्या लांब जे आहेत रांगा इथे लागलेल्या पाहायला मिळतात. गॅस सिलेंडरचा तुटवडा जो आहे या ठिकाणी जाणवत आहे आणि मोठ्या प्रमाणात लांबच्या लांब रांगा ज्या आहेत पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याशी थेट जातोय. काय सांगाल, सकाळपासून तुम्ही इथे उभे आहात, किती दिवसाचं बुकिंग सिलेंडरचं होतंय आणि बुकिंग असं होतंय का? 3 दिवसाचं बुकिंग होतंय, व्यवस्थित चालू आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित आहे. आणि 45 दिवसाचं अगोदर बुकिंग हे होतं त्यांचं, तर आता 30 दिवसाचं परत आलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित सिलेंडर मिळतायत का? हो, सिलेंडर मिळत आहे. आपल्यासोबत अजूनही काही ग्राहक आहेत. काय सांगाल, तुम्हाला सिलेंडर मिळतायत का? अजून तरी नाही मिळालाय, पण चालू आहे. 5 नंबर आहे आपला. 5 नंबर आहे आपला. 3 दिवसापूर्वी केलेलं. काय सांगाल, काय समस्या सिलेंडर काही 4-4 दिवस सिलेंडर बुकिंग करून पण सिलेंडर भेटत नाही ना. किंवा तुमच्या नंबरवर बुकिंग करतात आणि बुकिंग होतंय काय? तर बुकिंग आम्ही घर मोबाईल जो नंबर दिलाय त्या नंबरवर बुकिंग केलाय. बुकिंग होतंय का? हो. आता सध्या नाही होत, 4 दिवसापूर्वी व्हायचं. तुम्हाला मिळतात का सिलेंडर? नाही, काल येऊन गेलं तर नाही मिळलं. आज बघूया आता मिळतं काय. काल नाही. अजून काही रांगा तुम्हाला सिलेंडर मिळतात की नाही? मला बुकिंग करून 5 दिवस झाले आहेत. अजूनपर्यंत तिकडे आणावं दाबाची वाडी येते, गाडी आलेली नाही आहे. म्हणून आज सकाळीच मी 9 वाजता इथे लाईनीत उभा आहे. जवळजवळ 200 नंबर होता माझा, आता 20 नंबर आहे. बुकिंग चालू आहे, बुकिंग होतंय. अजून काही आपल्यासोबत आहेत ग्राहक. सिलेंडरच्या कमतरता जाणवत आहेत. काय नेमकं काय वाटतं, सिलेंडर मिळत आहेत? हे नक्की शासनाचा नाकर्तेपणा आहे. पहिली गोष्ट म्हणजे की 4 दिवस झाले युद्ध किंवा 8 दिवस युद्ध झाले आणि तुम्ही लोकांच्या ज्या प्रायमरी सुविधा आहेत त्या जर तुम्ही पुरवू शकत नसाल तर हा शासनाचा निश्चितच नाकर्तेपणा म्हणावा लागेल. लोकांच्या गृहोपयोगी वस्तू तुम्ही जर वेळोवेळी देऊ शकत नसाल, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. आपल्यासोबत हे सगळे ग्राहक आहेत. याचबरोबर आपण याचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडे आपण तिकडे जातोय. खरेदी विक्री संघाचे नेमकं लोकांमध्ये कशी झुंबड उडालेली पाहायला मिळतात. चेअरमन, आपल्यासोबत काय सांगाल, लोकांची झुंबड उडते, प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे? प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय प्रॉब्लेम नाही आहे. दर दिवशी आम्हाला या ठिकाणी 2 लोड गॅसचे 2 लोड आहेत, ते दर दिवशी आमच्याकडे येतात. पण मुख्य जो गॅस पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे पणजीवरनं किंवा गोव्यावरनं आम्हाला पणजीवरनं जी गॅस पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे, म्हणजे जे आपल्याला सातत्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पणजी आपलं सेंटर आहे, पणजीच ना, गोवा पणजीचं सेंटर आहे, तर त्या ठिकाणी फोंड्यावरनं आम्हाला दर दिवशी 2 लोड येतात. लोकांनी गर्दी करण्याचा काही विषय नाही आहे. घरगुती गॅसचा सरकारने जे काही सांगितलेलं आहे ते घरगुती गॅस कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही. आमच्या स्वतःच्या 10-12 गाड्या आहेत, त्या सुद्धा आम्ही गाव पातळीवर या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. रोज आमच्याकडे गाड्या डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत. डिलिव्हरी सुद्धा आम्ही गावाच्या पातळीवर पण नेऊन ठेवतो. एवढी घाई करण्याची आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही. 100% घरगुती गॅस आहे, तो 100% सगळ्यांना मिळणार. कारण डेली आमच्याकडे 2 गाड्या, कुठेही नाही जरी गेला तरी खरेदी विक्री संघ कुडाळला त्या ठिकाणी डेली 2 गाड्या किती सिलेंडर दिवसाला जातात? दिवसाला आमच्याकडे नाही म्हटलं तरी या ठिकाणी बघा 700 सिलेंडर आमच्याकडे त्या ठिकाणी येतात. आता demand वाढली. आता डिमांड म्हणजे काय लक्षात घ्या. आता करतायत. हे बघा, डबल बारदान आहे ना आपल्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, डबल बारदान आहे. एक सिंगल बारदान घेतल्यानंतर पुन्हा ताबडतोब लोक OTP टाकतात, दुसरं बारदान घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. तो सिलेंडर 45 दिवसांनी 40 दिवसांनी संपणार आहे. कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती आहे. पण भीतीचं वातावरण करण्या अशी वस्तू 1200-1000 अजिबात आता काय आलंय माहिती आहे, 700 सिलेंडरची मागणी होती. लोकांची मागणी वाढल्यामुळे लोकांना काय वाटतंय की बाबा सिलेंडर संपेल, त्यामुळे लोक पॅनिक होऊन येण्याचा प्रयत्न करतात. पण पॅनिक होण्याची काय आवश्यकता नाही. 100% कुडाळ तालुक्यामध्ये व्यवस्थित सुस्थितीत आहे. आणि सरकारने पण सांगितलेलं आहे किमान 40 दिवस घरगुती गॅस, इंधन, सगळे ज्या काही गोष्टी आहेत ते पूर्ण एवढा साठा आपल्याकडे केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारने सातत्यानं व्यवस्थित याच्यावर नजर ठेवून आहे. आणि आपल्याला डेलीच्या डेली 2 लोड या ठिकाणी 700 सिलेंडर ते 700 सिलेंडर येत आहेत. आणि साहेब आपण व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करतो. साठा आहे. आपल्यासोबत व्यवस्थापक आहेत. काय सांगाल, बुकिंग होत नाही असा एक आरोप केला जातोय लोकांकडून. नंबर लागत नाहीत, काही वेळा स्विच ऑफ दाखवतं. वस्तुस्थिती काय? कालपासून थोडी सिस्टीमला कसं झालंय, आता ऑल इंडियाच्या बेसिसवर किंवा मला आपल्या गोवा प्लॅनच्या ह्याच्यावर ते सगळ्याचं कसं झालंय, सगळं लोक ट्राय करत असल्यामुळे आणि ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे कुठेतरी तो तांत्रिक त्याच्यावर तो म्हणजे परिणाम होत आहे. तरी लोकांनी ते आता ती सिस्टीम सुद्धा अपग्रेड करण्याचा प्रयत्न. सिस्टीम अपग्रेड म्हणजे काय की आता बुकिंग होतं, कधी पण बुकिंग करता येत होतं. आता त्याच्यावर निर्बंध 1 4 5 मागे 5 दिवस. त्यामुळे काय होतंय,
20 दिवसाऐवजी 22 दिवसानंतर किती ग्राहक आहेत कुडाळ तालुक्यामध्ये? आमच्याकडे एक 32,000च्या आसपास आमचं कस्टमर होल्डिंग आहे. डबल ग्राहक किती आहेत? डबल साधारण 60% सिंगल आहेत आणि 50 त्याच्यातले बाकीचे 40% आहेत ते डबल आहेत. 30,000 ग्राहक आहेत. पण लोकांना बुकिंग झालं डबल करायला बघतायत का? म्हणजे हा एका सिलेंडर ठेवतायत. नाही आता बुकिंग अशीच परिस्थिती निर्माण. आणि साहेब काय आलंय Panic माहिती आहे, होती लक्षात घ्या पहिल्यांदा 25 दिवसांनी ओटीपी होता, आता गव्हर्नमेंटने सिंगलसाठी 45 दिवसाचा ओटीपी केला आहे. मग आता तुम्ही मला सांगा, हे सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला विषय आहे साहेब. OTP येण्याला problem ओटीपी येण्याला प्रॉब्लेम होते आणि जी ऑनलाईन सिस्टीम आहे ना, ती संपूर्ण देशामध्येच ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे थोडासा ऑनलाईन सिस्टीमला प्रॉब्लेम झालाय. पण कोणालाही अडथळा होणार नाही. गाव पातळीवर सिलेंडर पोहोचवण्याचं आम्ही नक्कीच खरेदी विक्री संघाच्या वतीनं काम करू. इथे सुद्धा आम्ही दर दिवशी सिलेंडर देण्याचं काम करू आणि पूर्णपणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना उगाच पॅनिक होण्याचं काय कारण नाही. 100% सिलेंडर पोहोचणार आणि ही परिस्थिती काही दिवसातच या ठिकाणी निवळेल. त्यामुळे दीपक नारकर ते दावा करतायत की 32,000 ग्राहक आहेत कुडाळ तालुक्यामध्ये, पॅनिक होण्याची गरज नाही. मात्र डबल ग्राहक आहेत जे आहेत, या डबल ग्राहकांचं बुकिंग आहे, त्यामुळे जास्त सिलेंडरांची जी आहे मागणी होते. साठा करण्याचा लोक प्रयत्न करतायत आणि 45 दिवसाचे निर्बंध असल्यामुळे या ठिकाणी ओटीपी येत नाही. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जातोय. काय सांगाल, तुम्ही किती वेळ उभे आहात आणि तुम्हाला सिलेंडर मिळालाय का? अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. सकाळी आम्ही 9 वाजल्यापासून लाईनीत उभा आहे. सकाळी जवळजवळ 200 नंबर होता, आता माझा 15वा नंबर आहे आणि गॅस आता मिळेल. तुम्ही किती वेळ रांगेत उभे आहात आणि सिलेंडर मिळालाय का तुम्हाला? 2 तास झाले, अजून मिळालेला नाहीये. आता 25वा नंबर आलेला आहे. अजून काही ग्राहक आहेत, आपण काही महिला आहेत. मॅडम, सिलेंडरसाठी किती वेळ तुम्ही उभे आहात आणि नंबर लागलाय का? परवा दिवशी लाईन लावली होती, परवा नाही मिळाला. काल लाईन लावली, काल नाही मिळाला. आता बघा, आता नंबर आहे माझा. बुकिंग करताना काही समस्या येत आहेत? बुकिंग करताना आता होत नाहीये, पण माझा बुकिंग अगोदरचं असल्यामुळे काय समस्या नव्हती. काय समस्या येत आहेत बुकिंग करताना, काय सांगाल? आम्हाला काय मोबाईल काय कळत नाही. बुकिंग करताना तुम्ही स्विच ऑफ येतोय त्यांचं. होतच नाही हो, काय होतंय? रिंग होत नाही, रिंग होत नाही, स्विच ऑफ होते. हो, पूर्वी स्विच काय ऑफ होत होतं? पूर्वी व्हायची रिंग. पण 45 दिवसानंतर जर झाल्यानंतर आता बुकिंग होणार आहे असं म्हणतात आहे. नाही नाही, असं काही म्हटलेलं नाही आम्हाला कोणी. नाही तुमचं बुकिंग झालंय का? नाही झालंय, बुकिंग झालं नाही. नाही झालं. या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत आपण बघू शकतो. सिलेंडर ग्राहक कशा पद्धतीने सिलेंडर ठेवून सकाळपासून उभे आहेत. अजूनही काही ग्राहक आहेत. तुमचं बुकिंग झालंय काय आणि काही समस्या येतात का बुकिंग करताना? बुकिंग करताना म्हणजे फोन मी जर केला तर त्यांना की नाही 5-6 वेळा जरी फोन केला तर तरी तो त्यांचा फोनच उचलत नव्हते, कस्टमर केअर. त्यानंतर त्यामुळे मी त्यांना मग पहाटे केला, 5 वाजता फोन केला, तर त्यावेळी माझं बुकिंग झालं पहाटे 5 वाजता फोन केल्यावर. ही सगळी ज्या रांगा आहेत त्या रांगा आपण बघतो कशा पद्धतीने लांबच्या लांब रांगा आहेत आणि ग्राहक जे आहेत सकाळपासून उभे आहेत. काय सांगशील तू, किती वेळ उभा आहेत? झाले आता 1 तास झालाय. 1 तास झाला. हो. बुकिंग केव्हा केलेलं? बुकिंग परवा दिवशी केलं होतं. अजून दोन कार्डाचं म्हणजे बाजूचे आहेत ना, त्यांचे कार्डाचे केले होते, पण त्यांचा अजून ओटीपी आला नाहीये. ओटीपी नाही. मग आता काय करणार? 45 दिवसासाठी ओटीपी येणार. 45 दिवसांना 7 वर्ष केलेलं आहे. आता काय करणार? मग आता ज्यांना ओटीपी येणार नाही भेटलं त्यांना सिलेंडर कसे भेटतील? या सगळी दृश्य आपण बघतोय की ह्या सगळ्या लांबच्या लांब रांगा आहेत कशा पद्धतीने कुडाळमध्ये पाहायला मिळतात. तो कुडाळमध्ये तब्बल 32,000 पेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि या ग्राहकांना खरेदी विक्री संघाच्या वतीने HP गॅसचा पुरवठा केला जातो सिलेंडरचा. आणि हे सगळे ग्राहक जे आहेत ह्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. झुंबड उडते कारण लोकांमध्ये भीती आहे की इराण युद्धानंतर जे आहेत हे इथे सिलेंडर मिळणार की नाही. आपल्यासोबत इथले काही कर्मचारी आहेत. काय सांगाल, सकाळपासून आतापर्यंत किती सिलेंडर गेले? सकाळी 9 वाजल्यापासून जरा 100 सिलेंडर गेलेले आहेत. 100 सिलेंडर गेलेले आहेत. दिवसाला किती जातात? दिवशीला सरासरी आमचं टार्गेट साधारण किती अकाउंट म्हणजे एक गोडाऊनला एक साधारण 100 म्हणजे पूर्वीच्या काळी 150 पर्यंत जायचे. आता शॉर्टेजच्या हिशोबाने कारण आम्हाला एक 250 ते 300 लागणार. किती येतात दिवसाला? दिवसाला साधारण एक 500 ते 600 पर्यंत येतात. ग्राहक किती? 32,000 आहेत. 32,000 बरं, डबल ग्राहक आहेत का? आहेत ना. डबल सिलेंडर आहेत. स्टॉक करण्याचा प्रयत्न करतायत ते लोक. हा, फक्त काय भीतीने फक्त भरून ठेवत आहे एवढंच. या काउंटरवर आपण बघतोय की कशी गर्दी आहे. ही सगळी मी गर्दी दाखवतो विशेषतः न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी. लोकांमध्ये भीती आहे की इराण आणि रशियाचं युद्ध काही काळ जर पुन्हा चाललं अशाच पद्धतीने तर सिलेंडर मिळणार नाही की नाही अशा पद्धतीची शंका उपस्थित केली जाते. मात्र लोक सकाळपासून हे कुडाळमध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक केंद्रावर ही गर्दी पाहायला मिळते. पण तिथे खरेदी विक्री संघ असतील किंवा या
संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दावा केलाय की 32,000 कुडाळमध्ये जरी ग्राहक असले तरी प्रत्येकाला सिलेंडर मिळतोय. लोकांनी पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं जातंय. मात्र निश्चितच लोकांमध्ये साशंकता आहे. केंद्र सरकारने जी 45 दिवसांची जी मर्यादा वाढवली आहे यामध्ये काय होईल असा दावा करतो. मात्र हे जर युद्ध वाढलं आणि असंच जर चालू राहिलं तर याचे काय परिणाम होतील अशी शंका या ग्राहकांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ.